महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांची ही एस टी आहे। या एस टीची तुम्ही अवस्था बघू शकताय। मी या एस टीच्या पाठीमागं आहे। तुम्ही बघताय की पाठीमागनं कोणीतरी ती एस टी ठोकली आहे। ना ब्रेक लाईट आहे त्या, ना इंडिकेटर आहे, ना पाठीमागची पत्रा सगळा चेपला आहे। काचा बघताय तुम्ही। आणि इकडच्या बाजूनं जर बघितलं तुम्ही ड्रायव्हर साईडला पाठीमागच्या दरवाजाच्या काचा पूर्ण निखळल्या त्या। आणि ह्या एमर्जन्सी सीटचा जो दरवाजा आहे तो पूर्ण निघलेला आहे। तिथं जर एखादा पॅसेंजर बसला आणि त्याला चुकून टेकला तर तो खाली पडू शकतोय। एस टी महामंडळाच्या बसची ही अवस्था आहे। आणि सरास खूप साऱ्या बस ज्या आहेत त्या जुन्याच आहेत, त्यांचं काम व्यवस्थित झालेलं नाही। तुम्ही बघता इथून इकडे ही अवस्था आहे बसची। खालचा पत्रा सगळा तुटलेला आहे, काचा फुटलेल्या आहेत त्या। आणि अशा मधून प्रवासी प्रवास करतायत। आतमध्ये सुद्धा बघायला गेलं तर काही खूप चांगली अवस्था आहे असं नाही। सीटं फाटलेल्या आहेत, खुर्च्या मोडलेल्या आहेत, वेल्डिंग करून बसवलेलं आहे। आणि ह्या सगळ्या अवस्था असताना तिकिटाचे दर मात्र वाढत आहेत। मग हे सगळं होत असताना नागरिकांना प्रवाशांना चांगल्या सुविधा देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। यावरती दखल घेतली पाहिजे। प्रवाशांच्या जीवावर बेतणारा हा एस टीचा प्रवास आहे। खरं तर पूर्वी म्हटलं जायचं की एस टीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास, परंतु आता बघताय तुम्ही की एस टीचा प्रवास म्हणजे धोक्याचा प्रवास व्हायला लागला आहे। बघताय ही अशी अवस्था जर एस टीची असेल तर काय होणार आहे काय माहिती नाही। सरकार लाखो रुपये खर्च करतंय तरी म्हणतंय, परंतु प्रत्यक्षात त्या गोष्टी कुठंच दिसत नाही त्या। ही आता तुम्ही बघताय एस टीची अवस्था आहे। त्याला ना ब्रेक लाईट आहे ना काय आहे। इकडच्या बाजून बघितलं तर सगळ्या खिडक्या तुटलेल्या आहेत, काचा फुटलेल्या आहेत। अशात प्रवाशांनी प्रवास करायचा आणि तिकिटाचे दर मात्र वाढत आहेत। प्रत्येक 6 महिन्याला तिकिटाचे दर वाढत आहेत, 2 रुपये 3 रुपयाने। मग ते सगळा आलेला पैसा जातोय कुठं, ह्या पण गोष्टीचा विचार करणं महामंडळाला तितकंच गरजेचं आहे। आणि अशा व्यवस्थेवरती काय करायचं, अशा कारभारावरती काय करायचं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। या गोष्टीला जबाबदार कोण आहे हे पण तुम्ही नक्की सांगा। तुम्ही बघताय याची अवस्था, दरवाजासुद्धा पूर्णपणे निघला आहे। आणि अवस्था बघता अवस्था आहे।